पत्ता तर हाच सांगितला होता ना, पण इथे तर कोणीच दिसत नाही. मिळेल मिळेल, गाव तसं छोटसच आहे. आज आमच्या नवीन शाळेचं ओपनिंग आहे. दादूंच्या नावाने या आदिवासी पाड्यात आम्ही शाळा सुरू केली आहे. ही 25वी शाळा आहे. देवयानी, खूप अभिमान वाटतो आम्हाला तुझा. खूप उशीर झाला तुम्हाला यायला. अगं पत्ताच सापडत नव्हता. विचारत विचारत इथपर्यंत पोहोचलो. या ना साईमा, दमला असाल ना. या. तुम्हाला आता प्रश्न पडेल की साईमांनी नील भैया आणि रागिणी वहिनींचा स्वीकार कधी केला, कसा केला? तर अर्थात देवयानीमुळे. देवयानीने साईमांचं मन जिंकलं आणि साईमांनी मागचं सगळं विसरून भैयांचा आणि वहिनींचा स्वीकार केला, आणि तोही अगदी थाटामाटा. आज नील भैया आणि रागिणी वहिनी इथे नाहीयेत कारण ते गेलेत नाट्य संमेलनाला, पण त्यांची उणीव अभिनय, आणि त्यांची उणीव अभिनय राजेश शिर्के भरून काढणार आहेत. हो ना? हो. द्या घ्या. खरी प्रेमाची ताकद अनुभवली ती आई आणि बाबांच्या प्रेमाची. आईच्या अतूट विश्वासामुळे बाबा शत्रूंच्या तावडीतून सुटून अगदी सुखरूप घरी परतले. आज आम्ही आमच्या नातवंडांबरोबर एकत्र कुटुंबाचा आनंद घेतो. आज रणवीर राजे नाही, आम्हाला त्यांची कमतरता जाणवते, पण साक्षीनं आपलं कर्तव्य पार पाडलं. रणवीर राजांना शिक्षा झाली, पण आम्हाला खात्री आहे रणवीर राजे जेव्हा तुरुंगातून सुटून येतील ना, तेव्हा ते पूर्णपणे बदललेले असतील आणि आमचं कुटुंब एक होईल. आमची तशीच इच्छा आहे. खरं तर आज प्रियदर्शनी हव्या होत्या, पण आम्हीच त्यांच्यावर हंबीरराव राजे शिर्के विद्या मंदिराची जबाबदारी सोपवली आहे ना. मोठ्या आपुलकीने ती जबाबदारी पार पाडते, आणि त्यांच्या बरोबर आहे त्यांची मुलगी. हो, ठरल्याप्रमाणे देवयानीनं ते मूल प्रियदर्शनीनंच दिलंय. राजला अटक करणं हा माझा एकमेव उद्देश होता, आणि तो पूर्ण झाला सुद्धा. कोर्टाने त्याला शिक्षा सुनावली आणि सध्या राज शिक्षा भोगतो. त्यानंतर मला एक प्रपोजल आला. मला काही कळेच ना काय करावं ते. घरातले सगळे जण मला खूप फोर्स करत होते. मला म्हणत होते की कर हे लग्न, खूप छान स्थळ आहे. मी खूप कन्फ्यूज झाले होते, पण शेवटी देऊने मला भरपूर फोर्स केला, आणि मग ती म्हणाल्यानंतर तर मी नाही म्हणूच शकत नाही ना. ती मला काय म्हणाली माहितीये? ती म्हणत होती की पोलीस स्टेशन मध्ये जरी ते तुझे बॉस असले ना, तरी घरी मात्र तू त्याची बॉस आहेस हे लक्षात ठेव. आणि ही संधी मुळात मी कशी चुकवू शकले असते, कारण मागचं बरंच काही वसूल करायचं होतं ना. मित्रांनी आले, ते US ला गेले. त्यांचं लेक्चर आहे. पुस्तक प्रकाशित झाल्यापासून सतत त्यांना गेस्ट लेक्चरर म्हणून बोलवलं जातं, आणि आमचे हे लगेच पळतात. तुम्हाला कळलंच असेल, शिक्षणाच्या बाबतीत काही असो, देशमुख परिवार नेहमी पुढे असतो. आणि अमोल ऑस्ट्रेलियाहून कधी येणार आहे? आता येईलच. दोघांनीही ठरवलंय इथे परत आल्यावर मध्यम वर्गीयांसाठी एक मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट सुरू करायची. दोघांनी म्हणजे? अमोल आणि केतकीने. अमोलच्या बाबांचाच हा प्लॅन आहे. अमोल आणि केतकीची एंगेजमेंट झाल्यापासून दोघंही या कामामध्ये अगदी मग्न आहेत. लग्न केव्हा करणार आहात? आता भारतात परत आल्यावर. इथे आल्यावर त्यांचा अगदी धूमधडाक्यात लग्नाचा बार उडवून देणार आहे. चला. जात नाही, भेटणार लवकरच नव्या वळणावर.